मागील भागामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीनं भाऊ आणि बापू यांचा परिवार साताऱ्यावरून पुण्याला आलेला होता. कशा पद्धतीनं हे नारायणगावला आलेले होते आणि भाऊ-बापूंच्या तमाशाची कशा पद्धतीनं सुरुवात झाली होती. भाऊंचं तिसरं लग्न कसं झालं होतं आणि त्यांची 14वी मुलगी विठाबाई यांचा जन्म कसा झाला, या बाबतीमध्ये पाठीमागच्या भागामध्ये आपण माहिती घेतली आणि आता आपण बघणार आहोत दुसरा भाग. तर भाऊ आणि बापू यांचा तमाशा जोरात सुरू होता. नगर सोडून सगळीकडे त्यांचे खेळ जोरात चाललेले होते. दुसऱ्या बाजूला सगळ्यात लहान मुलगी विठा ही आता लहानाची मोठी व्हायला लागलेली होती आणि नारायणगावच्या शाळेमध्ये तिचं नाव टाकलेलं होतं. आता ती शाळेत जायला लागली होती. पण तिला शाळा आवडत नव्हती आणि नंतर शाळेलाही ती आवडायची नाही आणि त्याच्यामुळे मग तिनं शाळा सोडली, शाळेनं तिला सोडलं आणि नंतर दोघींनी एकमेकींचं तोंड कधी बघितलं नाही. थोडक्यात काय, विठाची शाळा कायमची बंद झाली आणि ती आता आपल्या वडिलांच्या बरोबर ती तमाशामध्ये जायला लागली. आता छोटीशी मुलगी आहे, तमाशामध्ये जाते आणि तिच्या बाकीच्या बहिणी ज्या आहेत त्या मात्र पुण्याला शिकायला होत्या. आता इकडं तमाशाबरोबरच विठा जी आहे ती आई-बापांबरोबर ती राहत होती. तमाशाचं बाळकडू तिला अगदी लहानपणापासूनच मिळत होतं आणि त्यावेळेस तिचं वय साधारणपणे एक 7-8 वर्षाचं होतं आणि त्यावेळेसचे एक महान समाजसुधारक होते मामा वरेरकर. आता मामा वरेरकर आणि बापू आणि भाऊ यांचा अत्यंत लोभ होता. अत्यंत जवळचे संबंध होते. आता मामा वरेरकर कोण होते बघा, तर मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष झालेले होते. भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. राज्यसभेचे ते सदस्य म्हणजे खासदार होते. पद्मविभूषण ही सुद्धा पदवी त्यांना मिळालेली होती. ते एक समाजसेवक सुद्धा होते आणि ते लोकांची जनजागृती करत होते आणि मामांचं एक कलापथक होतं. त्या एकांकिका पण सादर करायचे, त्यानंतर पथनाट्य सादर करायचे, नाटकं सादर करायचे. अशा पद्धतीचे होते मामा वरेरकर. आता एकदा मामा भाऊंला भेटायला आले. भाऊंला भेटायला आले, आता घरच्यासारखे संबंध होते आणि यावेळेस ही छोटीशी विठा जी आहे, ती मामांच्या अंगाखांद्यावरती खेळत होती. आता मुलगी अतिशय गोड आवाजामध्ये गात होती, सुंदर नाचत होती. त्यानंतर ज्यावेळेस ते आता ती एकदम छोटं बाळ त्या मामांच्या खांद्यावरती, अंगावरती खेळत आहे. त्यावेळेस मग त्या मामांनी विठाला जवळ घेतलंय आणि तिला म्हणजे तिच्या वडिलांना सांगितलं, म्हटलं की या मुलीला मला सांभाळायला द्या, मी हिला सांभाळतो आणि माझ्या कलापथकामध्ये तिला घेऊन जातो. त्यानंतर मग आता भाऊ म्हटले, ठीक आहे, एवढ्या मोठा माणूस, एवढा खासदार माणूस, पद्मभूषण, पद्मविभूषण माणूस तो म्हणतोय की विठाला मला द्या, मी तिला म्हणजे लहानाचं मोठं करतो, तिला शिकवतो, तिला काय मदत लागेल ती करतो. आणि त्या पद्धतीनं मग मामा तिला घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मग त्यांचं जे कलापथक होतं, तर त्या कलापथकामध्ये ती मुलगी राहिली, काम करायला लागली. 7-8 वर्षाची मुलगी आहे आणि एवढी मोठी व्यक्ती, तिला सगळं शिकवायला लागले ते आणि त्या ठिकाणी मग ती गाणं शिकली, नाचायला शिकली, अभिनय शिकली. हे तर केलंच केलं. पण त्या काळामध्ये देशातले जे मोठे-मोठे नेते होते, मोठमोठे पुढारी होते, त्या सगळ्यांना ह्या छोट्याशा मुलीला जवळून पाहता आलं. त्यांचे आशीर्वाद छोट्याशा विठाला मिळालेले होते. आणि साधारण 5-7 ची असताना ती मामांच्या बरोबर गेली होती आणि आता ती 12-13 वर्षाची झाली होती. म्हणजे जवळ-जवळ 5-7 वर्ष ती तिथं राहिली आणि मामांच्या बरोबर तिनं काम केलं होतं. म्हणजे आता ती 12-13 वर्षाची झाली म्हणजे आता मुलगी वयात आली, एवढी मोठी मुलगी झाली आणि त्यानंतर मग आता बापानं आपल्या मुलीला घरी आणलं किंवा आपल्या मुलीला आपल्या तमाशामध्ये आणलं आणि 13व्या वर्षी ही छोटीशी विठा जी आहे ती तमाशाच्या बोर्डावरती नाचायला लागली. तिचं नृत्य असं होतं की नृत्याची बिजली जशी काही कडाडते आहे अशा पद्धतीनं आणि आता विठा जी होती छोटीशी, ती विठा विठाबाई बनलेली होती आणि तमाशाची ती एक ओळख बनायला लागलेली होती. पूर्वीच्या काळी तमाशामध्ये मुलं नाचत होती, नाच्या नाचायचे. पण नंतर मुली नाचायला लागल्या आणि त्याच्यामुळे लोकांना आकर्षण वाटायला लागलं आणि त्यात आता विठाबाई ज्यावेळेस नाचायला लागल्या, त्यावेळेस लोकांना त्या तमाशाबद्दलची अजून उत्सुकता वाढली आणि भाऊंच्या तमाशाला गर्दी वाढायला लागली आणि त्यामुळे तमाशा अगोदरच जोरात चालू होता, अजूनच जोरजोरात चालू झालेला होता. आता याच काळामध्ये मुंबईमधलं पिला हाऊस आहे याच्याजवळ लक्ष्मी सलून होतं. त्या ठिकाणचा एक तरुण होता आणि तो तरुण केस कापण्याचं वगैरे काम करत होता आणि या तरुणाबरोबर ती विठाबाई यांची जवळीक वाढलेली होती आणि हळूहळू यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आणि याच्यातूनच यांना एक मुलगी जन्माला आली आणि नंतर त्या मुलीचं नाव ठेवलं होतं मंगला. याच्यानंतर 2-3 वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला होता. त्यांचं नाव ठेवलं होतं विजय.
तर अशा पद्धतीनं विठाबाई आता 2 मुलांच्या आई बनलेल्या होत्या आणि तमाशामध्ये त्यांचा नावलौकिक वाढत होता आणि या तमाशाला हळू-हळू आता प्रगती व्हायला लागली होती. नंतर इतकी म्हणजे त्यांना सुपाऱ्या मिळायला लागल्या होत्या, पैसे मिळायला लागले होते, की त्यांनी एक ट्रक घेतला. एक जुना ट्रक होता तो विकत घेतला. त्यानंतर आता तमाशाला एक जीप आली होती. अगोदर गाड्यांमध्ये वगैरे अगोदर तर ते चालतच फिरत होते. नंतर बैलगाड्या घेतल्या होत्या आणि नंतर आता ट्रक आला, जीप आले, त्यानंतर ते करणे असतात ते करणे आले होते. तमाशाची श्रीमंती वाढायला लागलेली होती. आता साल होतं 1954चं. आता या काळामध्ये नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे त्यावेळेसचे काँग्रेसचे आमदार होते बाबूराव बारस्कर. तर यांनी भाऊंना प्रचंड मदत केली होती आणि भाऊंना नगरची बंदी होती. आता नगरची बंदी का होती? पाठीमागच्या भागात आपण पाहिलं, की त्यांनी त्या ठिकाणच्या मुलीला ती मुलगी यांच्याबरोबर आली, गावकरी यांच्यावर नाराज झाले आणि नगरमध्ये भाऊंच्या तमाशाला बंदी घालण्यात आली होती. त्यावेळेस हे जे बारस्कर आमदार आहेत, तर त्या आमदारांनी पुढाकार घेतला. कलेक्टरला सांगितलं आणि भाऊंच्या तमाशाची बंदी त्यांनी उठवलेली होती आणि आता भाऊंच्या तमाशाला सगळा महाराष्ट्र खुला झालेला होता आणि आता या संपूर्ण तमाशाची जबाबदारी विठाबाई आणि बापूंच्या खांद्यावरती आलेली होती. कारण भाऊंचं आता वय झालं होतं, भाऊ थकत चालले होते आणि साल होतं साधारणपणे 1956-57चं. नगर जिल्ह्यामधील अकोले हा जो भाग आहे त्या ठिकाणी तमाशा सुरू होता भाऊंचा आणि काम करता करता अचानकपणे भाऊंला चक्कर आली आणि भाऊ खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. सगळे टेन्शन मध्ये आलेले आहेत. अकोल्याच्या दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन गेलेले आहेत. दुपार झाली तरी भाऊ शुद्धीवरती येत नव्हते आणि दुपारनंतर ते शुद्धीवरती आले आणि त्यावेळेस लक्षात आलं की भाऊंचा हातपाय त्यांना हलवता येत नाहीये, त्यांना नीट बोलता येत नाहीये, ते तोत्र बोलायला लागले, त्यांना उभं राहता येत नाही आणि निदान झालंय की भाऊंना अर्धांग वायूचा झटका आलेला आहे आणि त्यांची डावी बाजू पूर्णपणे निकामी झालेली. विचार करा, तमाशाचा हा महानायक होता, तमाशाचा हा महाराजा होता. आता मात्र जागेवरती खिळून बसलेला होता आणि आता भाऊंना यातनं बाहेर पडायचं होतं. त्यांना त्रास होत होता, की अरे तमाशामध्ये त्यांना काम करायचं होतं, पण तमाशात काम करता येत नव्हता. आजार पण होतं त्यांना, त्रास होत होता, पण यापेक्षाही जास्त मोठा त्रास, जास्त धक्का जो होता, तो हा होता, की त्यांना ज्या तमाशानं नाव दिलं होतं, पैसा दिला होता, प्रसिद्धी दिली होती, तो तमाशा त्यांच्यापासून दूर गेलेला होता. भाऊ तळमळत होते, तडफडत होते आणि घरामध्ये पडून मनामध्ये सतत त्यांची चडपड चाललेली होती. एक अत्यंत वाईट वेळ त्यांच्यावरती आलेली होती आणि आता असं जाणवत होतं, की भाऊ जास्त दिवस काही जगू शकणार नाहीत. कारण तमाशा हा त्यांचा श्वास होता आणि तो श्वासच आता त्यांच्या बाबतीत बंद झालेला होता. पण भाऊंची एक शेवटची इच्छा होती, की त्यांना मरण यावं तर ते तमाशामध्येच आलं पाहिजे. आणि त्यामुळे ते आजारी होते. त्यांना बराच त्रास होत होता. तरी सुद्धा ते तमाशाबरोबरच प्रवास करत होते. जिथं तमाशा असेल तिथं ते जात होते. आणि विठाबाई असतील किंवा इतर त्यांची मुलं असतील किंवा पुतणी असतील, ते भाऊंना समजावून सांगत होते, की "भाऊ तुम्ही आता नारायणगावला राहा, तुम्ही आराम करा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आम्ही सगळा तमाशा बघतो" वगैरे, वगैरे. पण भाऊ त्यांचं बिलकुल ऐकत नव्हते आणि तमाशाबरोबरच ते थांबत होते. जिथं तमाशाचा मुक्काम तिथं भाऊ. आणि आता तमाशाचा मुक्काम होता पंढरपूरला. आता खरं तर पंढरपूर आणि भाऊ यांचं जे नातं आहे ते नातं अगदी पूर्वापार चालत आलेलं होतं. म्हणजे पहिली गोष्ट भाऊंची सासूरवाडी पंढरपूर होती. त्यानंतर विठाबाईंचा जन्म पंढरपूरमध्ये झालेला होता आणि पंढरपूरच्या पांडुरंगावरती भाऊंचेच काय पण सगळ्या महाराष्ट्राची श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे मग तमाशा पंढरपूरमध्ये आहे. भाऊ सुद्धा पंढरपूरमध्ये आहेत आणि आता भाऊंचा त्रास वाढायला लागलेला होता. म्हणजे अगोदरच त्यांना नीट बोलता येत नव्हतं, नीट चालू शकत नव्हते, चक्कर येत होती, हे सगळं होतं आणि हेच सगळं असताना एका बाजूला तमाशा चाललाय, दुसऱ्या बाजूला अचानकपणे भाऊंचं बोलणं शांत झालं. भाऊ एकदम शांत झाले. फक्त त्यांच्या घशाला घरघर, 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 डोळे बंद, हातपाय सुन्न आणि घरडा लागला होता. एका बाजूला भाऊ कधी जातील हे सांगता येत नव्हतं. दुसऱ्या बाजूला बोर्डावरती तमाशा करणं भाग होतं. तमाशा सुरू झालेला होता आणि विठाबाई आणि त्यांच्या भावंडांना दोन्ही बाजूनी काळजी होती. भाऊंची काळजी होती, दुसऱ्या बाजूला तमाशाची काळजी होती. एवढे सगळे कलाकार त्या ठिकाणी होते आणि तमाशा तिकडं थांबला आणि इकडं भाऊंचा घरडा सुद्धा थांबला. भाऊंनी शेवटचा श्वास घेतला आणि भाऊंचा मृत्यू झाला. हे जग सोडून ते गेले. सगळीकडे नंतर शोककळा पसरलेली आहे. आता प्रश्न हा होता, की भाऊंची अंत्ययात्रा कुठं करायची? आता पंढरपूरहून भाऊंला नारायणगावला जर आणायचं असेल, तर ते फार उशीर होईल किंवा बॉडीचे प्रचंड हाल होतील आणि काय करायचं? तर पंढरपूर सारखं पवित्र ठिकाण भारतात नाही, महाराष्ट्रात नाही. त्याच्यामुळे मग त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे असं नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी ठरवलं आणि पांडुरंगाच्या साक्षीनं भाऊ अनंतामध्ये विलीन झाले.
त्यानंतर भाऊंची आठवण राहावी म्हणून संतपेठ जी आहे पंढरपूरमधली, त्या ठिकाणी भाऊंची एक समाधी सुद्धा बनवण्यात आलेली होती आणि विठुरायाच्या कुशीमध्ये भाऊ कायमचे विसावले गेले. भाऊ बापू तमाशामधील भाऊ हे जग सोडून गेले. आता त्याच्यानंतर तमाशाचं काय झालं? हा तमाशा पुढे चालणार होता की बंद पडणार होता? यांच्यामधील भाऊबंदकी सुरू होणार होती की गुण्या गोविंदाने हे सगळे भाऊ एकत्र राहणार होते? आणि बापू आता विठाबाईला समजून घेणार होते का बापू आणि विठाबाई यांच्यामध्ये सुद्धा वाद होणार होता? तर हे सगळं आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.